मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धाचे परिणाम आता भारतातल्या सामान्य नागरिकांवरती व्हायला लागलेत. मागच्या 3 दिवसांपासून देशात सिलेंडर गॅसचा मुद्दा पेटलाय. मुंबई, दिल्ली, बेंगलोर, पुणे देशातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्याची माहिती आहे. यामुळं अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ठप्प पडले आहेत. लोकांना घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी सुद्धा अडचणी येत आहेत. घरगुती सिलेंडरसाठी कित्येक ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. बुकिंग करून जास्तीचे पैसे देण्याची तयारी असून सुद्धा सिलेंडर मिळत नाहीये. अशीच परिस्थिती सध्या सगळीकडे आहे. सरकारनं म्हटलंय की देशात सिलेंडरचा पुरेसा साठा शिल्लक आहे, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. सिलेंडर मिळत नसल्यामुळं पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होते की काय, अशा चर्चा सुरू आहेत. या सगळ्यामध्ये आता एक प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे देशात LPG आणि CNGचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे. युद्ध जर लवकर थांबलं नाही तर भारत किती दिवस अशा प्रकारे तग धरू शकतो. जर भारतातला LPG आणि CNGचा साठा संपला तर पर्यायी व्यवस्था काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. भारताकडं LPGचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे हे पाहण्याआधी भारत LPG गॅसवर किती अवलंबून आहे हे पाहावं लागेल. भारताला दरवर्षी अंदाजे 33 मिलियन मेट्रिक टन LPGची आवश्यकता आहे. सिलेंडरच्या संख्येचा विचार केला तर देशाला दरवर्षी अंदाजे 235 कोटी सिलेंडर लागतात. म्हणजेच दररोज तब्बल 64 लाख सिलेंडर. यामध्ये 88% वाटा हा घरगुती सिलेंडरचा आहे, तर उर्वरित 12% वाटा कमर्शियल सिलेंडरचा आहे. कमर्शियल सिलेंडर हे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि छोट्या उद्योगांमध्ये वापरले जातात. भारताला LPGची जितकी गरज आहे त्यापैकी 60% गरज भारत दुसऱ्या देशातून आयात करून भागवतो, तर उरलेलं उत्पादन भारतामधल्या रिफायनरीजमध्ये होतं. याचाच अर्थ भारत LPG साठी दुसऱ्या देशांवरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. आता मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताच्या गॅस पुरवठ्यामध्ये अडथळा कसा आला, तर मिडल ईस्टमधल्या कतार हा भारताचा सगळ्यात मोठा गॅस सप्लायर आहे. इराणच्या हल्ल्यानंतर कतारनं आपल्या LNG प्लांटमधलं प्रोडक्शन थांबवलं. यामुळं भारताला होणारा गॅसचा पुरवठा कमी झाला. भारत कतारमधून दरवर्षी अंदाजे 27 मिलियन टन LNGची आयात करतो. भारताला लागणाऱ्या एकूण LNGचा 40% पुरवठा कतारमधूनच येतो. त्यामुळं मिडल ईस्टमधल्या युद्धाचा थेट परिणाम देशातल्या गॅसच्या पुरवठ्यावरती झाला आहे. याशिवाय UAE, कतार, सौदी अरेबिया आणि कुवेत यांसारख्या अखाती देशांमधून येणारं गॅस आणि कच्चं तेल भारतात पोहोचण्यासाठी हॉर्मुझच्या सामुद्री धुनीतून यावं लागतं. पण युद्धामुळे इथून होणाऱ्या वाहतुकीवरती परिणाम झाला आहे. युद्ध सुरू होण्याआधी या मार्गावरून दररोज सरासरी 153 जहाजं प्रवास करत होती, पण आता हीच संख्या फक्त 13च्या आसपास आहे. 11 मार्चला भारताच्या शिपिंग मिनिस्ट्रीचे सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितलं, पर्शियन आखातात भारताचा ध्वज असलेले 28 जहाज आहेत. त्यापैकी 24 हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला आहेत, ज्यात 677 क्रू मेंबर्स आहेत. याशिवाय हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत 4 जहाज आहेत, ज्यामध्ये 101 भारतीय खलासी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भारताकडं LPGचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? तर टाइम्स ऑफ इंडियाच्या 4 मार्चच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की देशात 25 दिवस पुरेल एवढाच कच्च्या तेलाचा साठा आहे, तर आणखीन 25 दिवस पुरेल एवढा पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. LPG गॅसबद्दल बोलायचं झालं तर 25 ते 30 दिवसांचा साठा आहे आणि LNGचा अंदाजे 10 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. एका सरकारी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हे सांगितल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. डेक्कन हेराल्डनं सुद्धा आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की भारताकडे पेट्रोल, डिझेल आणि LPG सह 6 ते 7 आठवडे पुरेल एवढंच इंधन साठा शिल्लक आहे. भारतात कर्नाटकच्या मंगलोर आणि आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम या फक्त 2च ठिकाणी अंडरग्राऊंड LPG साठवणुकीची फॅसिलिटी आहे. त्याची एकत्रित क्षमता 1.4 लाख टन एवढी आहे. पण संपूर्ण देशाच्या एकूण वापराचा विचार केला तर हा साठा 2 दिवस पुरेल एवढाच आहे. दैनिक भास्करच्या 11 मार्चच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की भारतात 10 दिवसांचा LPG बफर स्टॉक शिल्लक आहे, जो लवकरच संपू शकतो. यामुळं केंद्र सरकारनं इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1955 लागू केलाय. हा कायदा जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी रोखण्यासाठी आहे. याशिवाय सरकारनं
सर्व सरकारी आणि खाजगी रिफायनरीजना त्यांचं प्रोडक्शन वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 11 मार्चला पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं, देशांतर्गत एलपीजी उत्पादन 25% वाढलं आहे. गुरुवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत बोलताना यावरती स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, गॅस सिलेंडरबद्दल घाबरण्याची गरज नाहीये. भारताची कच्च्या तेलाच्या पुरवठ्याची परिस्थिती सुरक्षित आहे. मागच्या 5 दिवसात रिफायनरीजना आदेश दिल्यानंतर एलपीजी उत्पादनात 28% वाढ झाली आहे. घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि डिलिव्हरी सायकलमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये. आता समजा युद्ध लवकर थांबलं नाही आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरची वाहतूक पूर्वीसारखी सुरळीत झाली नाही तर भारत काय करणार? तर सरकार आता मिडल ईस्टऐवजी पर्यायी मार्गाचा विचार करत आहे. सरकारनं अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जेरिया आणि रशिया यांसारख्या देशांमधून कार्गो मागवले जात असल्याचं म्हटलंय. पण यासाठी किती वेळ लागेल? तर शिपिंग इंडस्ट्रीतल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जहाजांना अमेरिका किंवा नॉर्वेला जाण्यासाठी आणि तिथून भारतात गॅस आणण्यासाठी जवळपास 2 महिने लागू शकतात. याशिवाय भारतानं रशियाला कच्च्या तेलाच्या मोठ्या ऑर्डर दिल्याची माहिती आहे. शिप ट्रॅकिंग डेटानुसार या आठवड्याच्या शेवटी अंदाजे 2.2 कोटी बॅरल रशियन कच्च्या तेलाची वाहतूक करणारी जहाजं भारतात पोहोचण्याची अपेक्षा आहे. शिवाय 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाची ऑर्डर देण्यात आली आहे. रिलायन्स आणि IOCL सारख्या तेल कंपन्यांनी याबाबत ॲग्रीमेंट केलं आहे. पर्यायी देशांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतल्या नायजेरिया आणि अंगोला सारख्या देशांचाही समावेश आहे. भारत त्यांच्याकडूनही गॅसचा सप्लाय मागवू शकतो. एकूणच काय, तर देशामध्ये सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र असलं तरी अजूनही घाबरण्याचं काहीही कारण नाहीये. कारण सरकारनं पर्यायी मार्गांनी गॅस बोलवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारचं प्राधान्य घरगुती गॅसकडे आहे. शिवाय देशातल्या रिफायनरीजना सुद्धा आपलं प्रोडक्शन वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार देशातलं गॅसचं प्रोडक्शन वाढलं आहे. आता हे युद्ध कधी थांबतं आणि हे सर्व पुन्हा कधी सुरळीत होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? देशातलं गॅसचं संकट किती मोठं आहे? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.